जय शिवराय। जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा काही घरात आनंद होतो तर काही घरात शांतता। पण जेव्हा मुलीचा जन्माला येण्याचा अधिकारच नाकारला जातो तेव्हा ती लढाई फक्त एका आईपुरती राहत नाही, ती समाजाविरुद्ध होते, एका मानसिकतेविरुद्ध होते। कायद्याची भाषा कोरडी असते, रुक्ष असते, पण हाच कायदा जेव्हा एखाद्या मुलीचा जीव वाचवतो ना तेव्हा तो शस्त्र बनतो। आजची कथा आहे सातारा जिल्ह्यातील अशाच एका वकील महिलेची ज्यांनी कायदा हातात घेतला नाही पण समाजाच्या भल्यासाठी त्याच कायद्याचा हत्यार म्हणून वापर केला। मी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, मी प्रॉपर बेळगावची आहे आणि लग्न झाल्यावर मी साताऱ्यात आले। या जिथे आपण प्रांगणात बसलेलो आहे त्या मुक्तांगणमध्येच माझं नोंदणी पद्धतीने आंतरजातीय लग्न झालं। अनेक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात परत आणलं, 100हून अधिक बालविवाह थांबवले, कित्येक गर्भलिंग निदान केंद्रांवर कारवाई केली। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुण मुलींना हे सांगितलं पाहिजे की मॉडर्न कपडे घालणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं मॉडर्न व्हॅल्यूजवरती चालणं महत्त्वाचं आहे। तर सावित्रीच्या नातीलेकी म्हणून आपण तिचा विचार पुढे नेण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेममध्ये राहून चुकीच्या गोष्टींना नाही म्हणण्याची हिंमत दाखवली पाहिजे आणि आपलं विचारे पण संपवलं पाहिजे। एक बालविवाह थांबवणं म्हणजे एका आयुष्याला पुन्हा संजीवनी देणं। आणि म्हणून आमचा फोकस जसा गर्भलिंग निदान होऊन मुलीचा जन्म इन्श्युअर करणं आहे तसं बेटी बचाव आणि बेटी पढाव म्हटलंय। ती पढाव कधी जर बालविवाह झाला नाही तर, पण अतिशय अगतिक परिस्थितीत पालक लहान मुलींची लग्न करतात। हॉस्टेल नाही, सुरक्षित शाळा नाही, ऊसतोडीला दुसरीकडे जावं लागतं, वयात आलेल्या मुलींना सांभाळता येत नाही, या सगळ्या कारणापायी तिच्यावरती लग्न थोपवलं जातं। आणि म्हणून आम्ही बालविवाह थांबवण्याचा आणि त्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। अशीच एक मुलगी बालविवाहाच्या कचाट्यात सापडली होती, पण तिनं हिंमत दाखवली, बंड केलं आणि कायद्याच्या योग्य वापरामुळे तिला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणता आलं। मी होते तेव्हा 13 वर्षाची आणि तो मुलगा होता 30 वर्षाचा। अर्ध्या वाट्यात गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं झाले, मला नाही जायचंय, मला शिकायचंय, हे माझ्यासोबत खूप वाईट होते। मग त्या माणसासोबत जाऊन त्याचा संसार करण्याऐवजी मी मेलेलं बरं असं मला वाटलं। तर मी अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर गाडीतून त्याच्या उडी मारली, मला लागलं, मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं। घरी कळवण्यात आलं तर माझ्या घरातले बोलले की आम्ही एकदा कन्यादान केलंय तर ती मुलगी आमच्यासाठी मेली आहे। मग 12वी नंतर 2016मध्ये खूप मोठा मेळावा होता, तिथे मला आशा थ्रूकडनं कळलं की एक ॲडव्होकेट वर्षा देशपांडे आहेत सातारच्या, त्या मुलींना शिकवतात, बालविवाह थांबवतात, मुलींचं शिक्षण त्या पूर्ण करतात। मग त्या मेळाव्यात मी त्यांना भेटलेली, मग त्यांच्यासोबतच मी नर्सिंग कोर्स करण्यासाठी साताऱ्यात आले। आणि अशा माझ्यासारख्या भरपूर मुली होत्या, मी एकटी नव्हते, आम्ही 30 मुलींची बॅच होती। मी चुकीच्या गोष्टीला नाही बोलले, ही नाही म्हणायची हिंमत फक्त वर्षा मॅडममुळे आली। आणि आज मी JNM कोर्स पूर्ण करून आज मी एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब करते, स्वतःला प्राऊड फील करते आणि हे फक्त वर्षा मॅडममुळे झाले आणि तीच आमची सावित्री आई आहे। समाजात कदाचित पुन्हा लपवता येऊ शकतो पण आवाज दाबता येत नाही। पुरोगामी विचाराचे जे आमचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून मुक्तांगण हे केंद्र उभं राहिलं आणि याच्यामध्ये दलित महिला विकास मंडळ नावाची आमची संस्था आम्ही नोंदणीकृत केली। आणि त्यावेळेला बचत गट तयार करायचो आणि बचत गट तयार केला किंवा महिला मंडळ फॉर्म केलं की महिला पुढे यायच्या आणि म्हणायच्या ते पैसे बिसे राहू द्या बाजूला, आधी गावातली दारू बंद करा। आणि 93 साली जेव्हा महाराष्ट्राचं महिला धोरण जाहीर झालं त्यावेळेला पहिलं दारूचं दुकान आम्ही मतदानाने बंद केलं, देशी दारूचं दुकान। आणि मग 125 बेकायदेशीर दारूचे धंदे आम्ही उद्ध्वस्त केले। पण मग बायकांचे अधिकार आम्हाला त्यांना कोण विचारतंय? अगं नाही म्हणजे माझं भाषांतर चुकलं। मॅन म्हणजे माणूस असं म्हणायचंय, माणसांचे अधिकार। अहो
एक काय ते सांगा, हे म्यान म्हणजे पुरुष का माणूस? अगं या पुस्तकात मानवतेच्या अधिकारावर लिहिलंय. हा, पण ह्याच्यात बायकांबद्दल काही लिहिलंय का? चांगलं वाईट? लिहिलं असेल का? नाही म्हणजे माझ्या मैत्रिणी राधा, रमा यांच्या प्रश्नांची उत्तरं असतील का यात? त्या दरम्यान मी लॉची विद्यार्थिनी होते, पण आम्हाला हे जाणवत होतं की मुलींची संख्या कमी होते. जगू द्या, जन्मू द्या, गर्भामध्ये गायब करू नका, मोर्चामध्ये ही घोषणा द्यायचो. पण आम्हाला खरंच कळत नव्हतं की आम्ही डॉक्टरला सांगतोय का आईवडिलांना सांगतोय. पण 2000 साली ज्यावेळेला जनगणना झाली त्यावेळेला मिसिंग गर्ल्स नावाने एक रिपोर्ट जारी झाला. त्यामुळे मग जेव्हा PCPNDT कायदा आला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने, त्यामुळे ते म्हणाले की ह्या बाई दारू धंद्याविरुद्ध झगडतात तर ह्या डॉक्टर पकडायलाही तयार होतील. म्हणून त्यांनी मला जिल्ह्याच्या कमिटीवर घेतलं. त्यावेळेला 250 सोनोग्राफी सेंटर सातारा जिल्ह्यामध्ये होते. त्या सगळ्या डॉक्टर्सना घेऊन आम्ही त्यांची कमिटी फॉर्म करून त्यांना सगळं हा कायदा शिकवत बसायची मी. ते पहिल्या रांकेत बसून आम्हाला हसायचे, म्हणायचे हे सगळे कागद बिगद लिहायला सांगतेस ना तू, आम्ही सगळं लिहू, तरी पण आम्ही गर्भलिंग निदान करू. आणि जेव्हा आम्ही बचत गटात जाऊन महिलांना विचारलं की खरंच असं कोणी करतं का, मुलगा मुलगी तपासून मुली गायब केल्या जातात का, तर एक सासू म्हणाली परवाच नाही का म्हणाली तुमच्याकडनं 4000 घेऊन गेले. 2000 मुलगा मुलगी बघायचे आणि 2000 पाडायचे. ते हे आमच्यासाठी खूपच शॉकिंग होतं. आणि 2004 साली सातारा शहरामध्ये छापामारी करून व्यवस्थित ट्रॅप लावून आम्ही डॉक्टरला पुराव्यानिशी पकडला होता गर्भलिंग निदान करताना. आम्ही ते हँडीकॅम असतात ना लग्नामध्ये ज्याचं शूटिंग करतात ते पर्समध्ये लपून आम्ही त्यावेळेला शूट केलं होतं. देशातलं सेकंड डेकॉय ऑपरेशन होतं. सिव्हिल सर्जनना घेऊन ती कारवाई केली. पेपरचं नाव खाली आणि आमचं नाव वरती. त्यावेळेला लँडलाईन होती, मोबाईल वगैरे नव्हते. आपण STD बूथवर वगैरे जाऊन फोन करायचो. ज्या डॉक्टरला मी पकडलं होतं त्याचा सकाळी मला फोन आला, हे बरं आहे म्हणाले, मला पकडलं, मग त्याला का नाही पकडलं? कारण ही ऑर्गनाइज्ड कम्युनिटी आहे. मग पहिला डॉक्टरच माझा इन्फॉर्मर झाला दुसऱ्या डॉक्टरला पकडायला. त्यांना एकाला पकडलं ना तर पुढचे 8-6 महिने संपूर्ण महाराष्ट्र असा थंड असतो. एका फोन कॉलवरून सुरू झालेली कारवाई आज कित्येक मुलींचा जीव वाचवणारी ठरली, आयुष्य सुधारणारी ठरली. त्याच्यानंतर ज्या वेळेला कोर्टात ह्या केसेस गेल्या आणि साक्षी देण्याची वेळ आली त्यावेळेला पहिल्या केसमध्ये माझ्या बाईला उचलून नेली आणि 5 लाख रुपये तिला दिले आणि तिने कोर्टात मला ओळखण्यापासून नकार दिला. तशी आम्हालाही बोलवलं गेलं. ब्लँक चेक आमच्या समोर ठेवले, साक्षीला येऊ नका आणि जर याल तर मग तुमचं काही खरं नाही. एक गरोदर बाई माझी उचलून नेली. आज तागायत ती मुलगी आणि तिच्या बाळाचा मला पत्ता मिळालेला नाही. आणि त्यावेळेपासून मग आम्ही ठरवलं की खरं नाव सांगायचं नाही, खरा पत्ता लिहायचा नाही आणि कुठल्याही परिस्थितीत त्या गरोदर बाईच्या घरापर्यंत डॉक्टर पोहोचणार नाही ह्याची काळजी घ्यायची. त्यामुळे मुलींची संख्या जी 6 लाख मुली दरवर्षी देशामध्ये गायब होत्या, महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन 53,000चं होतं. याचा अर्थ दर दिवशी 56 मुली गायब होतात. या धंद्याला आम्ही बेटी बचाव बेटी पढाव या राष्ट्रीय कार्यक्रमापर्यंत आणू शकलो. इतकंच नाही तर 6 लाखाची संख्या आजच्या तारखेला 4 लाखापर्यंत खाली आली. लेक लाडकी अभियानाच्या माझ्या ज्या हिरो आहेत त्या माझ्या सगळ्या गरोदर बायका आहेत, ज्या गरोदर असताना सुद्धा पुढे गेल्या आणि त्यांनी डॉक्टरांना पकडलं. आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडनी या कामासाठी दलित महिला विकास मंडळासाठी आणि भारताचा म्हणून आम्हाला महत्त्वाचा पुरस्कार पण दिला. योग्य वयामध्ये लग्न झालं आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात मुलगी राहिली तर तिच्यामध्ये नाही म्हणण्याची ताकद जास्त चांगली येते. तसं केलं तर मला असं वाटतं की काही वर्षानंतर हे गर्भलिंग निदानासाठी जे सतत आम्हाला भांडावं लागतं ते भांडावं लागणार नाही आणि मुली स्वतःच म्हणतील की मुलगा मुलगी तपासायला मी जाणार नाही. मुलीला केवळ जन्म देणं पुरेसं नाही, तिला तिचे हक्क देणं गरजेचं. आणि हेच हक्क मिळवून देण्याचं काम लेक लाडकी अभियानच्या माध्यमातून ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे करतात. उंबरा ओलांडेपर्यंतचा स्त्रीचा प्रवास खूप अवघड होता. आज तो प्रवास सोपा झालेला आहे. सगळ्यात जास्त हिंसा स्त्रियांच्या संदर्भाने घराच्या आतमध्ये होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तिच्या संदर्भाने व्हायलन्स होतो त्या वेळेला तिला बाहेर काढलं जातं आणि ती माहेरी निघून जाते किंवा रस्त्यावर येते किंवा मुलांना घेऊन दारोदार भटकते. आणि ती हिंसा जर थांबायला हवी असेल तर आर्थिक संसाधनं आणि राहतं घर याच्यामध्ये समानता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी तिने घराची मालकीण होणं हे आम्हाला अतिशय महत्त्वाचं वाटतं. घर दोघांचे आणि लक्ष्मी मुक्ती असे हे गव्हर्नमेंटचे 2 रेझोल्युशन्स आहेत आणि ते खूप महत्प्रयासाने आंदोलनं करून मिळवलेले आहेत.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हा GR आला. GR वाचनात पडून होता. आम्ही जाणीवपूर्वक रिक्षा फिरवली, पोस्टर्स लावले, महिलांना जाऊन घराघरात सांगितलं, विशेष महिला ग्रामसभा लावल्या आणि त्या ग्रामसभांमध्ये ग्रामसेवकांच्या मिटिंगा घेतल्या. सीओना सांगितलं, सीओनी हे पत्र काढलं. सुरुवातीला 5,000 आणि नंतर आजची परिस्थिती सातारा जिल्ह्याची अशी आहे की 90% घरांना बायकांची नावं लागलेली आहेत. त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भातल्या तक्रारी कमी होतात असा आमचा अनुभव आहे. तिला आता भीती वाटत नाही, ती असुरक्षितता घरात तरी महसूस करत नाही. सगळ्यात महत्वाचं, व्यसनाधीनता एवढी वाढते, परस्पर पुरुष जमीन आणि घरावरती कोणतंही कर्ज किंवा कोणत्याही प्रकारचं लीज डीड किंवा कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीची उचल आता घेऊ शकत नाही आणि बायकोची सही घ्यावीच लागते. त्यामुळे सावित्रीच्या लेखी नुसत्या शिकतायत असं नाही, तर सावित्रीच्या लेखींना आता आपल्या हक्काचं भान येतंय, हक्काची जाणीव झाली की कर्तव्य करतानाही महिलांना अधिक आनंद मिळतो आणि घर जोडलेलं राहतं आणि विकासाला अधिक गती मिळते. आधार समाजाचा, कणा कुटुंबाचा. ही कथा केवळ एका वकिलाची नाही, ही कथा आहे आईसारख्या लढणाऱ्या एका स्त्रीची. ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांनी. सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेली ज्योत आजही स्त्रियांच्या हक्कासाठी तेजानं तेवत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही सावित्रीच्या लेकीमधील ही होती एका असामान्य जिद्दीची कहाणी. जय शिवराय.